तुम्हाला पण आय हॅव वापरायचं का आय हॅव गॉट वापरायचं यामध्ये अडचण येते ना. शी हॅज वापरायचं का शी हॅव वापरायचं, ही हॅज वापरायचं की ही हॅव वापरायचं, की ही हॅज गॉट वापरायचे, कसं वापरायचं, किंवा आय डू हॅव वापरायचं. तर आज तुमचं अडचण मी प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह करणार आहे. बघा हा सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स राहणार आहे. बघा टू हॅव नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. टू हॅव म्हणजे हॅव हॅज हॅड यांना टू हॅव म्हणतात. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट राहील. ओके. हॅवेज का वापरतात एखादी मालकी हक्क दाखवण्यासाठी की एखादी वस्तू ती तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही समजा तुम्हाला भाऊ आहे किंवा ती वस्तू माझ्याकडे आहे असं दाखवायचं असेल तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. हा तुम्हाला काही मुलांना नेहमी प्रश्न पडतो की सर गॉट बी वापरतात का. हो गॉड बी वापरतात पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवा रायटिंग मध्ये गॉट कमी प्रमाणात वापरायचं. रायटिंग मध्ये याच्या स्ट्रक्चर करायचं. स्पीकिंग मध्ये तुम्ही हे वापरलं तरी चालतं हे वापरलं तरी चालतं. कारण कसं आहे जो चेक करणार असतो ना तो सिंपल प्रेझेंट टेन्स यानुसार तो चेक करतो. कारण हा गॉड वापरला तर हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे सेन्स येतो पण स्पीकिंग मध्ये ते चालून जातं. तर मग आता बघा हॅव आणि हॅज केव्हा वापरतात. आय वी यू दे आणि अनेक क्वेश्चन असेल तर तुम्हाला हॅव वापरायचे आणि ही शी इट आणि तुमचं नाव आलं नेहा राधिका वगैरे नाव आलं त्याला हॅज वापरायचंय. तर मी तुम्हाला मगाशी बोललो की मालकी हक्क दाखवण्यासाठी ती वस्तू माझ्याकडे आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हॅव किंवा हॅज वापरायचंय. जसं आता बघा एक पहिलं वाक्य आहे की माझ्या हॅव आणि हॅजचा अर्थ काय. तर बघा चा जवळ किंवा च्याकडे आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. बघा माझ्याकडे एक कुत्रा आहे. बघा कडे आला का नाही म्हणजे माझ्याकडे आहे. तर तुम्ही काय म्हणणार आय हॅव म्हणणार. आय हॅव म्हटलं आणि एक कुत्रा अ डॉग म्हटला. आय हॅव अ डॉग. याला दुसरी पद्धत मी तुम्हाला काय बोललो स्पीकिंग मध्ये दुसरी पद्धत काय राहणार आहे. आय हॅव गॉट. आय हॅव गॉट अ डॉग. आय हॅव गॉट. आय हॅव. तर मग तुम्हाला म्हणजे माझ्याकडे मांजर आहे. आय हॅव कॅट किंवा आय हॅव गॉट कॅट. माझ्याकडे खुर्ची आहे. आय हॅव चेअर किंवा आय हॅव गॉट चेअर. माझ्याकडे पंखा आहे. आय हॅव फॅन किंवा आय हॅव गॉट फॅन. माझ्याकडे पाणी आहे. आय हॅव वॉटर किंवा आय हॅव गॉट वॉटर. याची प्रॅक्टिस करत जा. तुम्ही गॉड वापरा किंवा नको वापरा तरी चालेल पण तुमचं एक्सप्रेशन महत्वाचं असतं तुमचं प्रेझेंटेशन महत्वाचं असतं. आपण दुसरं वाक्य बघू. आणि हा मी तुम्हाला मोठं वाक्य कसं करतात तेही सांगणार आहे की मोठं वाक्य कसं करायचं. वाक्य बघू. दुसरं वाक्य बघा. तिला 2 बहिणी आहेत. तिला 2 बहिणी आहेत. बघा तिला आलाय म्हणजे मालकी हक्क दाखवते. ती म्हणजे काय शी म्हणायचं. ती म्हणजे काय शी आणि शीला आपण का वापरतो हॅज वापरतो. तुम्ही काय घेणार शी हॅज आणि 2 बहिणी म्हणजे काय 2 सिस्टर. शी हॅज 2 सिस्टर्स. तुम्हाला म्हणायचं त्याला 2 बहिणी आहेत त्याला म्हणजे काय ही हॅज 2 सिस्टर्स किंवा ही हॅज गॉट 2 सिस्टर्स. म्हणजे याला दुसरी पद्धत मग कशी येईल मग शी हॅज गॉट 2 सिस्टर्स. झालं ओके. तुम्हाला म्हणायचं असेल नेहाला 2 बहिणी आहेत. नेहा हॅज 2 सिस्टर्स किंवा नेहा हॅज गॉट 2 सिस्टर्स. आम्हाला 2 बहिणी आहेत. आम्हाला म्हणायचं असेल तर वी हॅव 2 सिस्टर्स किंवा वी हॅव गॉट 2 सिस्टर्स. कोणतेही वाक्य घ्या. समजा तुम्हाला म्हणायचं असेल की आमच्या जवळ पाणी आहे. जवळ आहे आमच्या जवळ. तुम्ही काय म्हणणार वी हॅव वॉटर किंवा वी हॅव गॉट वॉटर. त्याला 2 काका आहेत. ही हॅज 2 अंकल्स किंवा ही हॅज गॉट 2 अंकल्स. माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव मोबाईल किंवा आय हॅव गॉट मोबाईल. तिच्याकडे मोबाईल आहे. शी हॅज मोबाईल किंवा शी हॅज गॉट मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल आहे. तुझ्याकडे म्हणजे काय यू हॅव मोबाईल किंवा यू हॅव गॉट मोबाईल. दोघांपैकी या स्ट्रक्चरचा वापर करू शकताय. मग आता मी तुम्हाला मोठं वाक्य आलं तर कसं करायचं तेही टेक्निक तुम्हाला सांगतो की मोठं वाक्य आलं तर काय करायचं. हा तुम्हाला जर हॅवचं बघा केव्हा वापरतात याचं स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घ्या. मोठं वाक्य आलंय. आता मोठं वाक्य आलं. आतापर्यंत तुम्ही हे शिकलं की माझ्याकडे आहे म्हणायचं असेल आय हॅव तिच्याकडे म्हणायचं असेल सी हॅज म्हणायचं. याच्यात मी तेच आहे. फरक बघून घ्यायचं. इथं काय आहे माझ्याकडे रोज इंग्रजीचा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ आहे असं आलंय. बरोबर आहे. मग आता काय करायचंय माझ्याकडे आहे हे पहिले अगोदर काढून घ्यायचे. आता माझ्याकडे म्हणजे काय आय हॅव. ओके आय हॅव एवढं आलं का. तर मी तुम्हाला आठवतो मी सूत्र काय सांगतो तुम्हाला काय कोणाला कसे कुठे केव्हा. हे सूत्र इंग्रजीचे जेवढे वाक्य असतील जगामध्ये जे सूत्र तिथं त्या ठिकाणी कामात येतात.
माझ्याकडे काय आहे हा प्रश्न विचार. काय आहे माझ्याकडं? पुरेसा वेळ आहे. माझ्याकडे काय आहे? पुरेसा वेळ. आता पुरेसा वेळला म्हणतात इनफ टाइम. काय म्हणतात? इनफ टाइम. ओके. पुढचा प्रश्न विचारायचं, माझ्याकडे कोणाला आहे? काही नाहीये. माझ्याकडे कशासाठी वेळ आहे? कशासाठी आहे? तर काय? इंग्रजीचा सराव करण्यासाठी. इंग्रजीचा सराव करण्यासाठी कधी लक्षात क्रियापदाला टू वापरायचे. काही लोक फॉर वापरतात, बिलकुल नाही, टू वापरायचं. आणि याला म्हणतात प्रॅक्टिस. काय म्हणतात? प्रॅक्टिस. मी घेतलं प्रॅक्टिस. ओके. आणि इंग्रजीचं म्हणायचं असेल तर तुम्ही काय करणार? इंग्लिश. आणि केव्हा येतो वेळ? एव्हरीडे. मग या ठिकाणी आला एव्हरीडे. बघा हा झाला सब्जेक्ट. आय हॅव. आणि त्याच्यानंतर तुम्ही मी आधी बोला ऑब्जेक्ट आपण शिकतोय. समजा मला तिच्याकडे म्हणायचं असेल तर फक्त काय घ्यायचं? शी हॅज. उरलेले वाक्य जसं घेऊन टाकायचं. कसे वाक्य? मग तिच्याकडे रोज इंग्रजीचा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. शी हॅज इनफ टाइम टू प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरीडे. त्याच्याकडे म्हणायचं असेल ही हॅज इनफ टाइम टू प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरीडे. आमच्याकडे म्हणायचं असेल वी हॅव इनफ टाइम टू प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरीडे. तुमच्याकडे म्हणायचं असेल तर यू हॅव इनफ टाइम टू प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरीडे. फक्त तुम्हाला ही शी वगैरे जोडायचं आणि त्याची प्रॅक्टिस करत जायची. जितकी प्रॅक्टिस तर तुमची चांगली होत जाईल. आपण दुसरं वाक्य पाहू. दुसरं वाक्य कसं आलंय बघा. आम्हाला सार्वजनिक ठिकाणी इंग्रजी बोलताना चांगला आत्मविश्वास आहे. बघा आला का नाही? आम्हाला आहे. मी बोललो आम्हाला बहीण आहे. वी हॅव सिस्टर. आम्हाला मित्र आहेत. वी हॅव फ्रेंड. मला मित्र आहे. आय हॅव फ्रेंड. मला खूप मित्र आहे. आय हॅव मेनी फ्रेंड्स. मग आपण काय करू? आम्हाला आहे हे काढून घेऊ आपण. वी हॅव. ओके. वी हॅव घेतला. मग तुम्हाला सूत्र बोललो मी. काय, कोणाला, कसे, कुठे, केव्हा. मग आम्हाला काय आहे? आम्हाला काय? चांगला आत्मविश्वास. मग आपण म्हणणार चांगला आत्मविश्वासला म्हणतात स्ट्रॉंग कॉन्फिडन्स. स्ट्रॉंग कॉन्फिडन्स. आम्हाला उलट करायचं. आता बघ इथं काय आहे? इंग्रजी बोलताना. बघ इथं बोलताना दिसते. बोलताना तुम्ही इथं कन्फ्युज होतात. आता बघा मला सांगा, आता लिहिण्याला म्हणतो आपण लिहिणे असं म्हणायचं असेल आपल्याला. लिहिणे तर लिहिण्याला म्हणतो आपण राईट म्हणतो. काय म्हणतो? राईट. पण आता या लिहिण्याला मी जर कधी म्हटलं लिहिताना असं आलंय. लिहिताना असं म्हणायचं असेल. लिहिताना त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं? व्हाईल घ्यायचं. व्हाईल घेतलं आणि त्याच्यानंतर विफोर वापरायचे. तुम्हाला काय वापरायचे? रायटिंग वापरायची. व्हाईल रायटिंग. समजा खेळणे म्हणजे प्ले. आणि खेळताना म्हणायचं असेल खेळताना तर व्हाईल प्लेइंग. नाचताना व्हाईल डान्सिंग. शिकवताना व्हाईल टीचिंग. पोहताना व्हाईल स्विमिंग. असं ताना जर कधी शब्द आला तर व्हाईल घ्यायच्या नंतर बिफोर वापरायचं. मी तर काय इंग्रजी बोलताना तर आपण काय घेणार आहे? व्हाईल घ्यायचं. व्हाईल स्पीकिंग. व्हाईल स्पीकिंग घेतला. ओके. व्हाईल स्पीकिंग नंतर आपण काय घेणार आहे? इंग्लिश. व्हाईल स्पीकिंग इंग्लिश. आणि सार्वजनिक ठिकाणी असं म्हणायचं असेल सार्वजनिक ठिकाणी इन पब्लिक म्हणायचं. इन पब्लिक. कसा वाक्य झालं? वी हॅव स्ट्रॉंग कॉन्फिडन्स व्हाईल स्पीकिंग इंग्लिश इन पब्लिक. समजा मला त्या ठिकाणी शी वापरलं असतं तर कसं आलं असतं? शी हॅज स्ट्रॉंग कॉन्फिडन्स व्हाईल स्पीकिंग इंग्लिश इन पब्लिक. नेहा येईल तर नेहा हॅज. ओके. माय मदर आलं तर माय मदर हॅज. उरलेलं वाक्य जसं तसं घेईल. मला वाटतं हा टेबल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं. मी तुम्हाला काही 3 वाक्य देतो सोडवण्यासाठी. तुम्ही मला सोडून दाखवतात आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी प्रत्येकाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर मी तुम्हाला सोडवण्यासाठी काही 3 उदाहरणं देतो. मला सोडवण्यासाठी 3 वाक्य दिलेत. पहिलं वाक्य बघा. तुझ्याकडे तुझे बोलण्याचे इंग्रजी सुधारण्यासाठी चांगल्या कल्पना आहेत. आता तुझ्याकडे आहे पहिले घ्यायचं ना. हा 1 नंबरला घ्यायचं आणि हा 2 नंबरला घ्यायचं. आता शेवटी पुढे जायचं आहे ना. गुड आयडियाज सुधारण्यासाठी टू इम्प्रूव्ह आहे. लक्षात ठेवा. इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि तुझ्या बोलण्याचे म्हणजे काय? युअर स्पोकन इंग्लिश. मी तुम्हाला वाक्यांची फोडणी करून दिली. तुम्ही वाक्य ते मांडून घ्यायचे. ओके. तिच्याकडे विद्यार्थ्यांना ग्रामर समजवण्यासाठी सोपी पद्धत आहे. तिच्याकडे आहे असं म्हणायचं. तिच्याकडे म्हणजे काय? शी हॅज. मी आता मगाशी बोललो. ओके. काय आहे? सोपी पद्धत. अ सिंपल मेथड. काय? समजवण्यासाठी टू एक्सप्लेन. काय? ग्रामर. टू एक्सप्लेन ग्रामर विद्यार्थ्यांना. टू स्टुडंट्स.
बाकीची फोडणी करून दिली तुम्ही करून घ्यायचं. माझ्या वडिलांकडे गावाजवळ लहानसं शेत आहे. आता माझे वडील म्हणजे माय फादरला आपण काय वापरतो? हॅज वापरतो. काय आहे? छोटस शेत, अ स्मॉल फार्म. कुठे आहे? जवळ म्हणजे नियर. गाव म्हणजे काय? द विलेज. मग काय नियर द विलेज. अशी वाक्याची तुमची फोडणी करून दिली आहे. जरा हँडरायटिंग जरा बरी आली ना, व्यवस्थित आली, थोडं मनापासून लिहिलं मी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असतील त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.